चंद्रप्रकाशानं उजळलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्यप्राणी पाणवठ्यावर आणि मोकळ्या जागांवर मोठ्या संख्येने येतात. याच नैसर्गिक संधीचा लाभ घेत वन विभागानं अधिक अचूक आणि सखोल प्राणीगणनेसाठी व्यापक नियोजन केलंय. वन्यजीव विभागाच्या वतीनं शुक्रवारी 1 मे रोजी विशेष प्राणी गणनेचं आयोजन करण्यात आलंय. अभयारण्यातील विविध पाणवठे, वनमार्ग आणि प्राण्यांच्या नियमित वावराच्या ठिकाणी निरीक्षण केंद्र उभारण्यात आली आहेत. या मोहिमेत वन अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक आणि प्रशिक्षित स्वयंसेवक सहभागी होणार असून रात्रीच्या शांततेत प्राण्यांच्या हालचालींचं बारकाईनं निरीक्षण केलं जाणार आहे. गवा, बिबट्या, अस्वल, सांबर, भेकर, रानडुक्कर, ससा यासह विविध पक्ष्यांची नोंद घेण्यात येणार आहे. जैवविविधतेनं नटलेलं राधानगरी अभयारण्य विशेषतः गव्याच्या अधिवासासाठी ओळखलं जातं. या प्राणी गणनेतून मिळणारी माहिती वन्यजीवांचं संरक्षण, त्यांच्या अधिवासाचे व्यवस्थापन, पाणवठ्याचं नियोजन आणि भविष्यातील संवर्धनात्मक उपाययोजनांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे. वन्यजीव संवर्धन ही केवळ शासनाची जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. या उपक्रमासाठी स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी आणि स्वयंसेवकांनी सहकार्य करावं असं आवाहन वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी केलंय. पाणवठ्यावर वन्यप्राणी गणना करण्यासाठी त्याची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं झालेली आहे. त्याचं सगळं व्यवस्थापन हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून करण्यात येतं. त्या ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी केल्याप्रमाणे उद्या सकाळी 11 वाजता सर्वजण इथं राधानगरी येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात नावं नोंद करतील आणि त्याप्रमाणे त्यांना अलॉट करण्यात आलेल्या पाणवठ्याच्या ठिकाणी त्यांना पोहोच केलं जाईल. त्यानुसार त्याची तिथं पाणवठ्यावर पोहोचवल्यानंतर ते रात्रभर थांबून दुसऱ्या दिवशी येतील की जेणेकरून तिथल्या असणाऱ्या पाणवठ्यावरच्या गणना पूर्ण करून ते खाली येतील. पाणवठ्यावर गणना करण्याचा मुख्य उद्देश हा मे महिन्यात तीव्र उष्णता आणि जंगलातील नैसर्गिक पाणवठ्यांची संख्या कमी झालेली असते आणि ठराविक ठिकाणी जे जिवंत पाणी असतं त्या ठिकाणी निश्चित प्राणी पाणी पिण्यासाठी येतात आणि त्या ठिकाणी मचान करून प्राण्यांची गणना केली जाते. निसर्गाच्या या शांत पण अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेतून वन्यजीवांच्या सुरक्षिततेसह पर्यावरण संवर्धनाचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होतोय. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे.